काय होईल राणे? येऊन जाऊन मला याच आहे तुला सांगितलं ना मी फ्लॅट सोडला म्हणून. तू 10 वेळा त्या माझ्यासोबत बोललो ना मी सकाळी, बोललो का नाही? मग काय होईल तू हे नेहमी आता मी फोन उचलले नाही, ब्लॉक मध्ये टाकून देईन तुला. हा लक्षात ठेव, ब्लॉकच करून टाकेन मी. शाळेने जास्त बनवून राहिली का तू? नाही म्हणलं ना मी. नाही करत मी आता मी बाहेर कुठंच राहणार नाही, कुठंच नाही राहणार मी. तू त्या मायच्या घरी राह. तू याच्यानं ना माय सगळे इकडे थू होऊन राहिली. आई बाबाच्या नजरेतून तो गेलोच मी, बहिणीच्या नजरेतून गेलो, आता लोकांच्या नजरेतून जाय म्हणतो. 10 वेळा बाहेर निघायचं आणि 10 वेळा घरात यायचं. मला सांगू राहिली अजून का त्या फ्लॅटमध्ये सामान्य तुला सांगितलं मी नाही नेणार म्हणून. मग ठेव फोन. घराच्या बाहेर कोण निघालं होतं? तुम्हीच निघाले होते. फ्लॅटही तुम्हीच केलं. तुमच्या मागं आली मी आणि मला इथं खोटं बोलून तुम्ही पाठवलं. मला म्हणे 1-1.5 महिना राह ना मग आपे सेवा म्हणे. आणि मला सांगू राहिले तुम्ही मला नाही राहायचं म्हटलं ना आईच्या घरी, मला यायचं तिकडं. तू या आईनं सांगायला लावलं म्हणजे तसं. तिले सांगू नका म्हणे, नाही तर ते येणार नाही म्हणे तिथून. कामाच्या धाकाने येणारच नाही म्हणे ते तिथून म्हणे. म्हणून मलिकाने त्यासोबत खोटं बोलायला लागलो. तू या आईनं मला सांगितलं का तिले सांगू नका म्हणून मी खोटं बोललो. लय झालं तू आता राणे, लय झालं तू. अति झाला. माझ्या डोक्याच्या वर होऊन राहिलं. तुले त्या मायच्या घरी नाही राहायचं ना, नको राहू. इथं ये माझ्यासोबत, पण इच्छा सवाल कामं करावं लागेल तुला. बंदच कामं करावं लागेल तुला. आणि एक जर त्या तोंडातून आवाज निघाला ना माझ्यासमोर, मग तू आहे ना मी आहे. मला नाही यायचं तुमच्या घरी, तुमच्या आईच्या घरी. अशा याच्यात मी नाही येत. तुम्हाला लाज वाटते का जी? बायको प्रेग्नेंट आहे ना, बायकोला अशा शब्दात बोलून राहिले तुम्ही. तुम्हाला लाज वाटून राहिली का नाही? नवऱ्याची लाज काढून राहिली तू? नाही, माई लाज काढून राहिली आहे ना? माई लाज काढून राहिली का तू? तसं नाही म्हणलं सागरजी, पण मला इथं नाही राहायचं. मला इथं राहायचं नाही आहे. मला यायचं आहे. तुम्ही करा ना वेगळी रूम, आपण जसं पहिले राहत होतं तसं. सगळे पैसे माझ्याजवळचे तू या इलाजात चालले गेले. ट्रीटमेंट केली ना आपण, सगळे पैसे त्याच्यात चालले गेले. माझ्याजवळ आता रूम करायला काही पैसे आहे नाही, आणि वेगळं संसार थाटायला माझ्याजवळ पैसे आहे नाही. चुपचाप मायच्या घरी राह, आणि नसन राहायचं तुला तुझ्या मायच्या घरी ती इकडे ये मग. पण इथं मला एकही झगडा नाही दिसला पाहिजे, काही नाही दिसलं पाहिजे. मी तिथं येत नाही. तुमच्या आईच्या घरी, तुमच्या तिथं येत नाही मी. तुम्हाला सांगतो, मला नाही यायचं आहे तिथं. वेगळं राहा तुम्ही. तू म्हणजे इथं येशीलच नाही का? कधीच येशील नाही का तू इथं? मी म्हटलं तुले डिलिव्हरी झाल्यावर लेकरू आपलं 2-3 महिन्याचं झालं म्हणजे आईले मी बरोबर समजावतो आणि इकडे घेऊन येतो म्हटलं. तोपर्यंत तुझ्या मायच्या घरी राह म्हटलं तू. तर तू मला शिकून राहिली का? तुला इथं यायचंच नाही का? येणे इथंच आहे राहणे तुले. आणि चांगली वागली तर बरं. तुला सांगतो, तुला वाटत असं का मी प्रेग्नेंट आहे तर माया नवरा माया मतानं ऐकन. तू कशी आहे का आहे मला तुझ्याला चांगल्या तऱ्हेने माहित आहे. आता तुझी सवय माहित आहे. जर तुला राहायचं असेल ना माझ्यासोबत तर माय बापाच्याच घरी राहा लागल. नाही तर तू याला रस्ता पाय, मी माया रस्ता पाय. तो लेकरू माया देऊन देतो. एवढ्या भार बोलून राहिले का जी तुम्ही मले? सागरजी, तू या पाय म्हणून एवढ्या भार म्हणजे मला काही लेकरू पैदा करायसाठीच ठेवलं का तुम्ही? लेकरू पैदा करायसाठीच ठेवलं? माय लेकरू मला देऊन देन, मग मायवाला काय होईल? मग काय म्हणू मग मी तुले? काय म्हणू? तू आडवी तिडवी बोलतो तर मलाही बोलाच लागल ना आडवं तिडवं. तुले जर नाही पटत असं मायबाच्या घरी तर वेगळं राह बा. वेगळं राहिले नाही तर ये, मी आत्ता येतो घ्या आले जर तुला याच असं तर. पण इथं सगळे कामं करावं लागल. कामासाठी मला हे नाही पाहिजे तू आलं. मी नाही येत तिथं. मला नाही यायचं आहे तुमच्या घरी, तिथं तुमच्या आई बाबाच्या घरी. तुला यायचं नाही ना तर मग फोन ठेवून दे. आणि 10 वेळा मला कॉल करू नको. काम असलं तेव्हाच कॉल करायचा. आता मी चाललो ड्युटीवर. आणि मला काही भिन करू नको. तुला सांगतो मी. तुम्ही नाहीच ऐकणार का माझ्या मतान सागरजी? खरंच नाही ऐकणार का? तुम्ही वेगळं नाही राहत का? मी मराठीतच बोलून राहिलो राणे, मराठीत बोलून राहिलो का मी वेगळं राहत नाही. मला नाही राहायचं वेगळं. मला एकत्रच राहायचं आहे. आणि तू आता सध्याच काही इथं येऊ नको. काहून का तुला आणलंय ना मी ना, आणलंय बी. आज आणू उद्या आणलं नाही तर घरात झगडे वाढन अजून वाढन झगडे. त्याच्यापेक्षा डिलिव्हरी होऊ दे. माझ्या मतानं आहे. समजदारपणा घे. डिलिव्हरी होऊ दे, लेकरू होऊ दे. आपस माझी आई पिघलते, आपस येऊ देते तुले. राहिली गोष्ट कामाची, तर काम तर तुला कुठेही करावं लागेल. त्या मायच्या घरी करावं लागेल आणि इथंही करावं लागेल. तुम्ही माहिती काही तुला बसून ठेवतच नसं. आई पूर्णच कामं टाकून जाते ना जी मायावर सागरजी. पूर्णच कामं करावं लागते मला. मरशील का? कामं केल्यावर मरशील गिरशील का? अशी करून राहिली जशी काही तू एकटी कामं करतं, बाकीचे करतच नाही. ते वहिनी पाय ना, ते शालू वहिनी पाय कसे सगळं काम करते. आई 3 दिवस झाली बिमार राहिले. आईचं सगळं काही करून देते. स्वयंपाक पाणी, चाय जसं म्हटलं तसं वेळेवर चाय सर्व करून राहिली. आणि तरी पण तिचा बाजार नाही का, काही नाही का, ऊ नाही का, चू नाही. तुला तर एकही वेळच नाही केलं माय बापासाठी कधी काही. असं म्हणजे आता तुम्ही तिले वानवान का? बायकोपेक्षा जास्त आता ते चांगली झाली का तुमच्यासाठी? फोन तू ठेव लवकर फोन ठेव. आता माझ्या समोर असते ना, झन्न दिले असते तुझ्या ठेव फोन. च्या बहीण माय बिनत कुठं फसलो रे मी, कुठं फसलो काही समजून नाही राहिलं. चांगलं समजून लग्न केलं च्या बहीण तर हे माझ्या डोक्यावर बसली.
डोक्यावर बसाले. चक्कलक बम बम चक्कलक बम बम. तुमचं कोणाचंच नाव नाही माहित मला. नाव सांगा ना तुमचं वाला काय आहे तर तिघी जणीचं. काय नाव आहे? मामी माय नाव मोनाली आहे मोनाली. आणि मामी माय नाव भुली आहे भुली. भुली? तुमचं नाव भुली आहे? भुली कसं काय दुसरं नाव असेल ना शाळेत गिडेत. दुसरं नाव नाही आहे का शाळेत भुलीच आहे? अहो तू खरं नाव सांग ना मग. खरंच नाव सांग ना भुली. ते खरं नाव कोमल आहे ना? कोमल आहे जी मामी तिचं नाव कोमल. पण तिला सगळे भुलीच म्हणते. हो का? चांगलं आहे भुली. आणि तुमचं नाव काय आहे? माझं नाव सोनाली आहे पण मला सगळे सोनूच म्हणते. मामी मामा कुठे गेले? मामा नाही दिसून राहिले. आजीनं आम्हाला इकडे पाठवलं. आजी म्हणे मला बँकेत जायचं आहे म्हणे तर जाय म्हणे मामी जवळ बसून बसा म्हणे. मग मी या दोघी जणीला आणलं मग माझ्यासोबत. मी एकटाच राहणं घरी म्हणून आजी म्हणे नंदा आजी म्हणे जायचो म्हणे मामी जवळ. संध्या मामी जवळ जा म्हणे. आम्ही तिघी आलो मग. हो का? चांगली गोष्ट आहे. मी तशी बी बोरच होऊन राहिली होती. आणि आई कुठं गेल्या तुमच्या तिघी जणीच्या? वावरात गेल्या का? हो मामी माई आई गेली वावरात. घरच्या वावरात नाही का ते फुलीवाद पेरणी राहते का नाही जिथं निघाला नाही बी. तुम्हाला समजते का हे? नाही नाही मी कधी वावर पाहिलंच नाही आणि गेली नाही मी वावरात. मला काही नाही माहित. मग राहू द्या. तुम्हाला सांगू नाही काही फायदाच नाहीये. राहू द्या मग. जाऊ द्या. वावरातच गेली माई आई वावरात गेली. हे भुलीची आई जात नाही आणि हे मोनीची आई माई काकूही बी जात नाही. माई आई गेली घरच्या वावरात. हो का? आणि तुम्ही कोणत्या कोणत्या वर्गात आहे मग? मी 11वीत आहे ना मामी. मी 11वीत आहे आणि मोनी 10वीत आहे आणि हे बी 11वीतच आहे भुली. माझ्यासोबतच येते भुली बी शाळेत. आम्ही दोघी एकाच कॉलेजमध्ये टाकलं नाव. तुम्ही दोघी जणी 11वीत आहे? वाटत नाही ना तुम्ही दोघी जणी 11वीत आहे बा म्हणून. लहानच दिसता. मी वाटतो ना जी मामी. मी सोनीपेक्षा मोठी वाटतो ना. पण सोनीचा आणि माझ्या 3 महिन्याचा फरक आहे. पण मी सोनीपेक्षा मोठी दिसतो ना. मी लहान वाटतो का? येत जा. सुट्टी गिट्टी असली ना ती इकडे येत जा. मला बरं वाटते मग. तुम्ही का नाही सगळे जणी लहानच वाटता. 11वीत तुम्ही दोघी जणी शोभत नाही व शोभाले. आम्ही खेळता का आमच्या सोबत अष्टचौक्या खेळता? अष्टचौक्या म्हणजे काय असते? तुम्हाला अष्टचौक्या नाही समजत मामी? अष्टचौक्या आता येईल कसं सांगू? चंपूल चंपूल समजते तुम्हाला? चंपूल ते डबे डबे राहते ते लुडो लुडो आणि समजते का ते? ते लुडो समजते तशा वाणीच आहे अष्टचौक्या चंपूल. असं असं चंपूल चंपूल म्हणत आहे का तुम्ही? ते लुडो सारखं असं असं आमच्या इकडे चंपूल म्हणते. पण आज नाही खेळत मी. उद्यापासून खेळीन बा. आज नाही खेळत. आता तुमचे मामा गिमा येईन ना घरी तर खेळताना पाहिलं तर मला बोलन ना मग. गाण्याच्या भेंड्या खेळा. अहो गाण्याच्या भेंड्या खेळन का? तुला तर येऊन जाऊन गाण्याच्या भेंड्यात दिसते. दुसरं काहीच नाही येत तिले खेळाले. दुसरं काही खेळू ना. नाही नाही मी आज नाही खेळत. आज काहीच खेळायची इच्छा नाही आहे. दमल्यासारखं वाटून राहिलं मी. उद्यापासून लवकर ये जा मग खेळत जाऊ आपण. हा मामी तुम्हाला गमते आमच्या गावात? आमचं गाव लहानसं आहे पण लय चांगलं आहे. तुम्हाला गमत नाही का? तुम्ही तर मोठ्या शहरातल्या होय. करमते ना मला इथं. करमते आता. करमते. पहिले नाही करमत होतं पण आता गमते मला इथं. बरं मामी तुम्ही जेवण केलं का? आपण जेवणा जेवणी करायची का? जेवणा जेवणी? जेवणा जेवणी म्हणजे काय? पार्टी? मामी पार्टी म्हणते ते पार्टी. आम्ही जेवणा जेवणीच म्हणत असतो पण पार्टी म्हणते त्याला. पार्टी पार्टी करता का? आम्ही आमच्या घरचं जेवण आणतो. तुम्ही तुमच्या घरचं जेवण घ्या. मस्त जेवू आपण सगळे जण. घरी माझ्या आईनं तर आज पनीरची भाजी बनवली मस्त. माझ्या आईनं वांग्याची भाजी बनवली. हो सोने तुला आवडते ना वांग्याची भाजी लयच? आम्ही आणतो मग वांग्याची भाजी. आईनं ना शेपूची भाजी बनवली. शेपूची भाजी बनवली आणि गवाराच्या शेंगा बनवल्या मा आईनं. आणू का मी? मामीले तर विचार मामी काय म्हणते तर. मामी आणू का जी आम्ही जेवाली इथं? ठीक आहे ना. आणा आणा. मी बी जेवतो तुमच्या सोबत. आणा काय काय बनवलं तुमच्या घरी आणि घेऊन या. आणि मी कानी मस्त कानी भेळ बनवतो मस्त. आपलं टमाटर कांदा मिरची सांबार टाकून आपलं मुरमुरे नाही का मुरमुरेचा मस्त भेळ बनवून देतो. मस्त जेवणासोबत खाऊ मग आपण. घेऊन या तैवरी. हो हो मामी बनवा मग तुम्ही. भेळ बनवा. मला आवडते भेळ. बनवा मग आम्ही तैवरी जेवण घेऊन येतो. आमच्या घरचं. त्याला जास्त वेळ नाही लागत. तुमचं नाव काय म्हणलं? मोनू. मोनू आहे ना? मोनू आहे का तुमचं नाव? आम्ही एवढ्या लवकर विसरल्या. माझं नाव मोनू आहे. तिचं नाव कानी भुली आहे. भुली. बरं बरं भुली. बरं या मग सर्वजणी घेऊन या जेवण. मी पटकन बनवतो भेळ. मग आपण जेवू जा. हो भुले चल आपण आपल्या घरचं जेवण घेऊन येऊ. मग आपण पार्टी बनवू मस्त. चल. गाडीत पेट्रोल टाकायचंही विसरलो. चहा बहीण माय बिन तर रात्री येता येता टाकलं असतं तर बरं झालं असतं. हे मला भिन करते ना राणी सारी. त्याच्यानं माझ्या डोकंच चालत नाही. चहा बहीण तो पेट्रोल टाकून घेतो पहिले आणि तिकडल्या तिकडून कॉलेजमध्ये जातो. डब्बाही नाही घेतला. चहा बहीण माय बिन तर कोणी डब्बा बांधूनच दिला नाही. आई झोपून आहे आणि वहिनीच्या कामात आहे. त्याला तुम्ही म्हणतही नाही. मला बोलूशाही वाटत नाही. आता काय बनवलं ना काय नाही. नाश्ता केला होता. डब्बा आता कसा मागू त्याला मी त्या वहिनीले.
इथून इथल्या ते एकच पेट्रोल आहे तर त्या पेट्रोल पंपवर लाईनही लई राहते, उशीर नाही झाला पाहिजे, लवकर जावं लागल. भाऊजी भाऊजी थांबा ना. सागर भाऊजी, सागर भाऊजी. काय झालं, काय म्हणून राहिलं तुम्ही? माझ्याजवळ वेळ नाही, पटकन बोला. नाही नाही, आईच्या गोड्याची पर्ची घेतली का? आईच्या गोड्या संपल्या तर त्या आणाले सांगितल्या होत्या, तर ते पर्ची घेतली का तुम्ही सोबत? सागर भाऊजी, आणि हा डब्बा घ्या तुमचा, डब्बा टिफिन बांधून दिला तुम्हाला. गोड्याची पर्ची ना? हो घेतली ना, घेतली. मला वाटलं आई नाही आहे तर डब्बा भेटणार नाही, मला वहिनीनं डब्बा आणून दिला. आईनं सांगितलं होतं मला तुमचा डब्बा कराले, तर डब्बा बांधून दिला मी. हे डब्बा घ्या आणि हे पैसे घ्या. पैसे हाय ना, गोड्या आणाले पैसे माझ्याजवळ. पण आईनं दिले का हे पैसे? पैसे नाही पाहिजे. हाय हाय माझ्याजवळ पैसे गिशे आहे. आणतो म्हणा तिला गोड्या, आणतो म्हणा. काही लागते का घरी ते बी सांगून द्या, ते घेऊन येतो. मग काही लागत असन, भाजीपालागी काही असन तर आणायचं काही, ते बी सांगून द्या. मग नाही नाही सागर भाऊजी, हे पैसे आईनं दिलेले नाही होय, हे तुमचेच पैसे होय, हे तुमचे पैसे होय, घेऊन घ्या हे पैसे. काल कपडे धुतले का नाही दवाखान्यातले गी, तर ते सगळे कपडे धुवून टाकले, तुमचे पॅन्ट शर्टही धुवून टाकले, तर त्याच्यात हे पैसे दिसले मध्ये, तर हे घ्या तुमचे पैसे. माझ्या खिशात सापडलेले पैसे आणून दिले ह्या वहिनीनं. राणीले मी नेहमीच म्हणू, माझ्या खिशात पैसे सापडले का, तुले सापडले का? माझ्या खिशातले पैसे गायबच होय. 400 500 400 500 कधी कपडे धुतले तर देच नाही वापस हे मध्ये राणी. आणि ह्यावाल्या वहिनीनं वापस आणून दिले माझे पैसे. लयच इमानदार आहे यावाले. आता हे पैसे घेऊन घ्या तुमचे. आणा का नाही संध्याकाळी भाजीपाला गी काही आणू नका. बाबा आणते तर तुम्ही नका आणू. बाबा बाहेर गेले आहे तर घेऊनच येते भाजीपाला, मी सांगितलं आहे बाबाले. तर तुम्ही आणू नका, डबल होऊन जाईल. एक तर पाण्या पावसाचं कसं लवकर खराब होते भाजीपाला. बाबा आणते, राहू द्या तुम्ही. बरं ठीक आहे. कसं काय आला रे बाबू रजत? कसं काय आलं इकडं? मामा आईनं पाठवलं ना, पैशासाठी पाठवलं. तुमच्याकडे पैसे आहे का नाही? आईचे 40,000 रुपये, तर ते मागून आण म्हणे मामाले. काय रे रजत, तुझी माय बी अशी आहे का नाही राधिका बाई? हिने फोनवर सांगितलं होतं मी का यावर्षी देत नाही, तुझे पैसे आहे नाही म्हटलं माझ्याजवळ. आता मोठ्यानं वाळून राहिलं ना वावर, ते मोठ्यानं केलं ना वावर, मग कुठं राहणार आहे माझ्याजवळ पैसे? आता यावर्षी माझ्याजवळ असतं एवढ्या वर्ष तरी तर देऊन दिलं असतं पीक पाणी झाल्यावर. आता मनातच लावलं त्या मायनं त्या बहीण, तर नाही आहे बी माझ्याजवळ पैसे, देईन आता धीरे. मामा आईसोबत बोला तुम्ही. आईनं पाठवलं मला, जाय म्हणे मामाजवळून पैसे घेऊन ये म्हणे, म्हणून मी आलो. राहू दे, बाईसोबत बोलतो मी फोनवर. तिला सांगितलं च्या बहीण पण ऐकत नाही तुझी माय. तू सांग ना बी तुझ्या मायले 2 शब्द समजून, मामाजवळ पैसे नाही म्हणा. सांग ना फोनवर, बोलतो ना. मामा आता तुमच्या दोघा बहीण भावाचं का आहे का नाही मला थोडी माहित आहे. तिनं मला पाठवलं म्हणे जाय म्हणे आणि मामाकडे पैसे मागून आण म्हणे. तर मग मी आलो. बरं मी सांगतो बाईले समजावून, जाऊ दे सांगतो, बोलतो संध्याकाळी. तू चिकन खाशील का? आणू का थोडस चिकन दोघा पुरता आपल्या? बनवते ना मामी. आजच्या दिवस राहून जायचं, आज उद्या गिद्या. मामा चिकन नको आणून मटनही नको आणू. मला खायचं नाही. काल रात्रीच घरी खाल्लं होतं, आणलं होतं घरी. तर मला जायचं आहे ना यवतमाळले. मी थांबणार नाही, मी चाललो आता. 6 वाजलेले का? यवतमाळले झाले, घाट लागते तिकडं. रात्रच होते, राहून जाय, उद्या सकाळी जाजू लागेस. मी मामीले स्वयंपाक बनवायला लावतो. आंब्याचा रसगीस नाही खात मटन, तर रसगीस बनवायला लावतो. राहून जाय आजच्या दिवस, उद्या जाजू लागेस दुपारून. ठीक आहे मामा, थांबतो. पण रसगीस नका बनवायला लाव. मला नाही खायचा रसगीस. आपलं साधं जे आहे ना जेवण तेच बनवायला लावजा मामीले. राहतो. मटनही नाही खात म्हणतं तू, रसही नाही खात म्हणतं. काय बनवू तुही माय म्हणून? आम्हाला माय लेकराले काहीच नाही चारलं म्हणून. गेला तर पाहुणसारही नाही केला म्हणून. राधिकाबाई म्हणून नाही का? मामा 2 वर्ष शिकलो ना मी तुमच्या घरी. तुम्हाला माहित नाही का मला काही जमते? असं काही नाही, मला मटनच दिलं पाहिजे, रसच दिला पाहिजे ना, चिकनच दिलं पाहिजे बा म्हणून. मामी काही बनवू ना, खाऊन घेईन मी. असं काही नाही, काही बनवलं तर खाऊन घेईन. बरं येऊ का मग? मी मोठ्या मामाच्या घरी जाऊन येतो. काय घरी आम्ही जातो ना नंतर. घरी काय चालू आहे, बाईचं कसं चालू आहे, दाजीचं कसं चालू आहे ते तर सांग मला. आणि प्रकाश दादा आता कुठं येऊन राहिला? संध्याकाळी येते, भेट जो नंतर. हाय ना रातची रात तू इथं, भेट जो ना, संध्याकाळी जातो. मामा यायचे आहे का? बरं संध्याकाळी जाईन मी मामाच्या घराकडे भेटाले.